नमस्कार नमस्कार मंडळी, ताई, मावशी, आजी सगळे आलेले आहेत, टीव्ही समोर बसलेले आहेत. क्या बात आहे, 6:30 झालेले आहेत. 16 सख्यांचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यामुळे मी आशिष तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. आलेलो आहोत आपण साताऱ्यातील सहजीवन सोसायटी विलासपूर येथे. तुम्हाला सांगतो मंडळी, साताऱ्यामध्ये सगळीकडे आमच्या 16 सख्यांचे इतके बॅनर्स लागलेत ना, तेव्हापासून आमच्या प्रोडक्शनला इतके फोन येत आहेत. जवळजवळ 500च्या वरती फोन आले की आमच्याकडे कार्यक्रम करा, आमच्याकडे कार्यक्रम करा, आमच्याकडे करा. म्हटलं येतोय, सगळ्यांकडे येणार, सगळ्या तायांना भेटणार, सगळ्या तायांमधून एक हुकमाची राणी मी शोधणार आहे. पण आता कसं आहे तायांनो, माहेर वाशिणी ते माहेरी आल्यानंतर माहेरच्या आठवणी येणार की नाही, डोळे थोडेसे पाणावणार की नाही, हो की नाही. चला तर मग याच माहेरच्या आठवणींमध्ये जाण्यासाठी आपण जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ धनश्री दत्ताराम यादव. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला आता 15वं वर्ष चालू आहे. काय मग तुम्ही काय माहेरची आठवण सांगाल? माहेरच्या आठवणी सांगायच्या म्हटल्यात तर तशा खूप आहेत. आणि आठवण सांगायची म्हटलं तर माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की आम्ही सर्व भावंडांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं. म्हणजे मला स्वतःला शिक्षकी पेशाची पहिल्यापासूनच आवड होती आणि मला शिक्षकच बनायचं होतं आणि ती मी माझी इच्छा पूर्ण केली. आणि वडिलांची जास्त इच्छा होती की मी शिक्षक व्हावं किंवा तू ते करू शकशील, असं त्यांना फारदा वाटायचं. पण लग्नानंतर काही अडचणी आल्या, म्हणजे मला मुंबईत राहावं लागलं, काही कारणास्तव मला जॉब नाही करता आला. मग त्यावेळेस मला वाईट वाटायचं की मी माझ्या पप्पांची इच्छा पूर्ण नाही करू शकत आहे. पण मी त्यांना म्हटलं की जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी त्यांची ती इच्छा पूर्ण करण्याची संधी मी पूर्ण करून दाखवेन. आणि ती मी पूर्ण केली. त्यासाठी माझ्या सासरच्या लोकांनी सुद्धा मला सपोर्ट केला. सगळ्यात जास्त सपोर्ट मिस्टरांनी केला. आणि माझ्या छोट्या मुलांनी, अगदी माझा मुलगा 2रीत होता. अनुभव सांगायचं म्हटलं तर शाळेचा पहिला दिवस आठवतो की पूर्ण दिवस मी रडत होते वर्गात. सगळी मुलं मला म्हणायची, मॅडम टीचर तुम्ही का रडताय. आणि तो त्या दिवशी तापलेला. आणि घरी मी त्याला टेबलवर सगळं डब्बा, तापलेला म्हणजे ताप आलेला, ताप आलेला, आजारी होता तो. आणि सगळा खाऊ वगैरे मी टेबलवर ठेवला. पण मी शरीरानं शाळेत होते पण मनानं मी घरी होते. मला प्रचंड त्याची आठवण घडी घडी, म्हणजे तासावर माझं लक्ष नसायचं, सगळं लक्ष माझं माझ्या मुलाकडे. पण त्यांनी मला खूप साथ दिली. त्यांनी एकटा दिवसभर मी त्याला बाहेरून कुलूप घालून घरात ठेवून गेलेली. तो माझा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे आणि मला फार वाईट वाटलं. आणि माझी एक इच्छा होती की मी स्वतः कमवेन आणि माझा जो पहिला पगार येईल तो मी माझ्या पप्पांना देईन. आणि ती इच्छा मी माझ्या आयुष्यात पूर्ण केली. हा माझा सगळ्यात आनंदी क्षण आहे. क्या बात आहे ताई, खूप खूप अभिनंदन आणि टाळ्या झाल्या पाहिजेत. पण मग जेव्हा तुम्ही पहिला पगार तुम्ही बाबांच्या हातामध्ये तुम्ही दिलात तेव्हा मिस्टर भाऊजींचं काय म्हणणं होतं? ते काही म्हटले नाहीत. त्यांनी मला उलटा सपोर्ट दिला की पहिलं श्रेय पप्पांचे, आज तुला त्यांनी घडवण्यात ते सगळ्यात मोलाचा वाटा त्यांचा आहे, मी नंतर आलो. दुसरा पगार देताना का नाही बोलले? दुसरा देताना म्हणजे आता शेवटी संसारात सगळे पगार नाही ना देऊ शकत. भाऊजींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. भाऊजी, क्या बात आहे. ताई, तुमचं नाव सांगा. सौ योगिता अभिजित साळुंखे. किती वर्ष झालीत लग्नाला? 8. आणि भाऊजी काय करतात? फार्मासिस्ट आहेत. फार्मासिस्ट आहेत. वा, व्हेरी गुड. कोण घरात शांत आहेत, भाऊजी का तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय? मला काय माहिती आता कोण शांत असतं. तुम्ही शांत नाहीयेत, भाऊजी शांत आहेत. क्या बात आहे. पण तसे शांत आहे. पण फिरतात ते पण शांत तुम्ही आहेत. मग अशी बोललात ते मी शांत, ते चिडले की तुम्ही शांत आहे, तुम्ही चिडलात की ते शांत. अच्छा, म्हणजे तसे दोघेही शांत आहे. आणि मग प्रगती काय? एक मुलगा आहे. मग त्या मनाने दोघेही शांतच आहेत, काही हरकत नाही.
मग काय आता तू 8 वर्ष झाले सगळेजण म्हणतात असं की 4-5 मुलं असल्यानंतर की मधलं जे असतं त्याचं काही लाड वगैरे होत नाही. असं काही नसतं. हा अच्छा काय असं काय मी मधलीच आहे तुम्ही मधले आहेत आणि मी खूप लाडकी आहे. हो ना हा. मी एक सांगू का हा. मी शेवटचा आहे. हा नाही पण मी पण खूप लाडका आहे. शेंडे फळ आहे आपण. म्हणायचं असतं फक्त. अच्छा म्हणायचं असतं. हा. हा. तरी आई कुठल्या नावाने हाक मारायचं आई बाबा तुम्हाला? हा? मला बंटी म्हणतात. बंटी. आणि भाऊजी कोण? बबली. हा? बंटी आणि बबली. सगळे बंट्याच म्हणतात बंट्या शक्यतो. हा, ते तुमच्याकडे बघून लक्षात आलं. बंटी बंट्या. खूप खोडकर असतो तुम्ही लहानपणी खूप. आहे ना. मग काय असं खोडकरपणा मी करायचं कामही करत नव्हते आणि कुणाचं ऐकतही नव्हतं. कोणाचे ऐकतही नव्हते. पण खूप मार खाल्ला असेल ना मग. हट्टे 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 मारताय का? हट्टे मारतय कोट. हा पण मारलं असणार आईनी बाबांनी. कधीच आईनी नाही. तर नक्कीच आईने एकदा दोनदा मारला असेल. मारलं असेल. हा पण तेच पण बाकी नका. कोणी नाही पण मारलं. काय म्हणजे असं काय किस्सा एखादा काय खोडकरपणा करायचा तुम्ही? म्हणजे एक दिवस काय झालेलं पोर्च मध्ये ना चवळी असते ना चवळी. तर ते सुकट टाकलेलं म्हणजे उन्हात वाळवायला ठेवलेलं हा आणि बाबांनी ते सांगितलेलं माझ्या आंटीला की ते उचल आणि आत नेऊन ठेव. हा तर ती ना म्हणाली ठीक आहे आणि परत ती विसरून गेली. हा. मग ती गेली आतमध्ये. मग माझे बाबा आले आवाज देत बंट्या बंट्या म्हणून. मग मी गेली बाहेर. तर म्हणले त्यांना राग आलेला की ते त्यांनी सांगितलं तरी ते तिनं उचललं तिने नव्हतं. उचललं नाही. म्हणून ते मला म्हणाले की ते उचल आणि म्हैशीला नेऊन ठेव. म्हशीला. हा हा. मी ते उचललं आणि म्हैशीला नेऊन ठेवलं. त्यांनी सांगितलेलं ना मला मोठ्यांचं ऐकायचं असतं. मग ते चवळी सगळी परत शोधायला लागले. चवळी कुठे आहे चवळी कुठे आहे. म्हशीनं सगळी चवळी फिनिश केली. आणि माझ्या बाबांना म्हणजे अण्णा म्हणते त्यांना. तर अण्णा मग नंतर विचारायला आले की बंट्या चवळी कुठं ठेवलीस? तर मला तुम्हीच सांगितलेलं म्हशीला ठेवायला. मी म्हशीला ठेवली. मग त्यानंतर बाबांनी काय केलं? मग बाबा खूप हसत होते. हसत होते. हा हसत होते बाबा. हा मग ठीक आहे. कारण चुलतीची चुकी होती ना. तिनं ठेवलं हा. नव्हतं. मला सांगितलं ते मी केलं. क्या बात. मग पुन्हा कधी बाबांनी सांगितलं नाही चवळी बाबा? परत मला कोणीच काम नाही कोणीच सांगितलं. पण आता ह्या 8 वर्षात किती वेळा माहेरी म्हणजे मी जाणं जाते होतं? सारखी पण सारखीच काम जाते. कोणीच नाही सांगत. काम माझा कोणीच मुलगा- नाही सांगत. माझा मुलगा तर सरळ म्हणतो की गेली ना की झोपत असतील सारखी आईला ऑर्डर देते हे बनव ते बनव हे कर ते कर. मग इथे सासरी माता काय? सासरी पण झोपून असतं? नाही हा. काम लागतं करायला. हाच असतो की नाही फरक माहेर आणि मग? सासर मधला. सासर म्हटलं की सासूबाई इथंच आहेत माझ्या. कुठं? हे बघा, कुठं हो जरा. कुठे आहेत सासूबाई? आज सासूबाई या मग इथं पुढे. हा या सासूबाई इथं या. आताच त्या म्हणाल्या माहेरी मला अजिबातच काम कोणी सांगत नाही. सासरी सगळे कामाला लावतात असं नाही म्हणलं. असं म्हणली तू. नाही म्हणलं. असं म्हणली. सासूबाईंची पण लाडकी आहे मी. कसले सून मिळाले तुम्हाला? हा? टीव्ही म्हणू नका. टीव्ही लावायची गरजच नाहीये. सगळे एंटरटेनमेंट आहे. सुनांची लाट. ही नाही तर सुनांची लाड. क्या बात आहे. काय सांगाल तुम्ही सुनेबद्दल? ह्या सुनेबद्दल काय सांगाल? छान आहे ती, प्रेमळ आहे. प्रेमळ तर आहेच. त्यांच्याकडे बघून लक्षात येते ज्या पद्धतीने ते बोलतायत ते. आणि कामाला कसे आहेत? आई हसल्या ना त्याच्यावरच कळलं काय ते. काय काय काय? हा छान आहे म्हणा की. हा अजिबात कामाला अजिबात नाही, कामाला करते. है ना? करते करते अजिबात चेहरा ते दिसत नाही. क्या बात आहे. पण काय जोडी आहे सासू आणि सुनेची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अशी सासू सून प्रत्येक घरामध्ये असायला पाहिजे. आईची माया देणारी आणि मुलीसारखी जपणारी. क्या बात आहे. तुम्ही दोघेही बसू शकता. व्हेरी गुड. हीच तर माहेरची मजा असते. पण आता ह्या मजेशीर आठवणीनंतर आपण सुद्धा आता काही मजेशीर खेळ खेळणार आहोत आणि त्यासाठी जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला वाटेल की हा खुर्ची मागे का लपला होता? तर मी लपलो नव्हतो. ही खुर्ची बघत होतो. ही खुर्ची म्हणजे ही खूप सॉलिड खुर्ची आहे ना? है की नाही? आहे की नाही?
साधी सुधी खुर्ची नाहीये, हा मानाची खुर्ची आहे ही, महत्वाची, अत्यंत महत्वाची खुर्ची आहे. आणि ही खुर्ची ज्या ताईला मिळेल ती असणार आहे हुकुमाची राणी. हो हो, क्या बात आहे. मला तर खूप ना, मी आता इतका इंटरेस्ट वाढलाय ना की कोण होणार आहे हुकुमाची राणी बाबा, कोणाला मिळणार ही मानाची खुर्ची, हो की नाही? तुम्ही पण सगळे तयार आहेत? त्यासाठी मी येणार आहे एक बॉक्स घेऊन आणि 14 ताया निवडण्यासाठी. केस माझ्यासारखेच आहेत तुमचे, काहीच नाचली नाही ताई. कोण आहेत त्या ताया ज्यांच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या, त्यांनी हात वरती करायचे आणि चिठ्ठ्या दाखवायचे? क्या बात आहे, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप अभिनंदन. 14 ताया गेलेल्या आहेत आपल्या खेळामध्ये. पहिला खेळ आपण आता सुरुवात करणार आहोत. पहिला खेळ अत्यंत सोपा आहे. पहिला खेळ आपण जो आपण स्टॅच्यू साठीचा खेळ आहे तो तसाच खेळ आहे. याच्यामध्ये संगीत वाजेल. या खेळामध्ये संगीत वाजल्यानंतर सगळ्या ताया अगदी भन्नाट नाचणार आहेत, बेभान होऊन नाचणार आहेत. हा, आणि एका क्षणाला मी स्टॅच्यू म्हणणार आणि स्टॅच्यू म्हटल्यानंतर ताई आहेत त्या पोज मध्ये उभ्या राहणार आहेत. कळलं की नाही? हा, आणि ज्या ताई हलतील ती ताई बाद होणार आणि यातल्या 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, मजेशीर आहे. हा, नाचून घ्या काय ते व्यवस्थित. हा, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी बोला, बघूया, बोला. म्युझिक प्लीज 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 द्या ना म्युझिक. आणि ह्या ताईंचा डान्स बघा, छान आहे. काय थंड आहे तुम्ही केला का? काय थंड? अच्छा, नाको आहे, मला वाटतं काहीतरी थंड आहे. हे बघा, या ताई ताई तुम्ही पास झालेले आहेत. या बाद झालेल्या आहेत. अरे देवा, या इथे या ताई तुम्ही बाद झालेले आहेत. या ताई तुम्ही पण बाद झालेले आहेत. आणि या सगळ्या 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. आणि ह्या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. आणि हा खेळ असा आहे की ताईच्या समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे, जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती एकदा रिंग तयार झाली की ती आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आणि उड्या मारत 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 ती समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन क्रॉस करतील, त्या जातील पुढच्या खेळामध्ये. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत. आणि बघूया कोण आहेत त्या 5 ताया. फक्त रिंग अगदी घट्ट जोडल्या गेल्या पाहिजे, हा, व्यवस्थित. ठीक आहे, तयार आहेत तुम्ही? रेडी? चला. आणि त्यासाठी वेळ सुरू होते. 1 2 3. आई मस्त मस्त चालले आई, मस्त मस्त. ओ हो, घट्ट एकदम तयार झाली पाहिजे. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा पटकन 1. हा, हो 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 हो, ये 5. हा, 1 2 3 4 5. व्हेरी गुड, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ह्या 5 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ह्यातलीच एक होणार आहे हुकुमाची राणी, जिला मिळणार आहे मानाची खुर्ची. क्या बात आहे. आणि मला तुम्हाला सांगू ना, मला ह्याच खेळानंतर का मला जोक सुचतो ना, काय आठवतो मला कळत नाही. भन्नाट आहे. एक जोक असा आहे ना की एकदा एक कोंबडी एका बदकाबरोबर लग्न करते. हा, कोंबडी आहे ना बदकाबरोबर लग्न करते. तो कोंबडा रागवतो, बोलतो मी काय मेलो होतो,
त्या बदकाशी लग्न केलं. कोंबडी म्हणते काय नाही रे, काय सांगू, माझ्या आईबाबांची खूप इच्छा होती की एक तरी जावई आहे ना हा नेव्ही मधला असावा. चला जाऊया पुढच्या खेळामध्ये. चला. रिंगा रिंगा रिंग रिंग या खेळामधून 5 तया इथे आलेल्या आहेत. या खेळामध्ये ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा आहे. त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे आणि ओवून झाल्यानंतर सुई असं बोलायचंय. त्यानंतर ती सुई तिथे ठेवायची आहे. लंगडी घालत घालत त्या लगोऱ्यांपर्यंत जायचंय आणि तुमच्या समोर जे रिंगण दिसते त्या रिंगणामध्ये त्या लगोऱ्या व्यवस्थित रचायच्या आहेत. त्या रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि तुमच्या समोर जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे धावत जाऊन. पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील ती जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तेव्हा बघूया कोण होणार आहे हुकुमाची राणी. आणि त्यासाठी या खेळाला सुरुवात होते. 1 2 3. अरे हे बापरे. म्हणून लहानपणी कामं केली असती सगळी, पण आज बरोबर ते बघ तिथे बोलण्यात वेळ घालवू नको. ते बघ तिथे सुई दिलीये मला. कुठली सुई अशी कशी जात नाही. आधीच्या ताईंनी बरोबर घालवली. तू म्हणून माहेरी असताना ही कामं सगळी केली असतीस ना. हा? आणि ज्या 2 ताया केल्यात आपल्या पुढच्या भागामध्ये त्यांचं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये, जो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा, म्हणजेच या मानाच्या खुर्चीसाठी. आणि या दोन्ही ताईंपैकी जी ताई पटकवेल ही मानाची खुर्ची ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. क्या बात आहे. तुम्ही होणार हुकुमाची राणी? नक्की होणार. आणि तुम्ही ताई? होणार. नक्की होणार. हे बात आहे. 14 तायांमधून ह्या ताया इथे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता बघूया या दोघींपैकी कोण होते हुकुमाची राणी. आणि आता संगीत खुर्चीचे नियम तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही तायांनी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. हा, दोन्ही ताईंनी नाचायचं. आणि बघूया कोण होते हुकुमाची राणी. त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. सावकाश. थोडं गुडघ्याला लागले तरी पण नाचते बघा कशा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हो. अरे बापरे, पुन्हा खुर्ची मागे गेली. क्या बात आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, चालवा स्कूटर चालवा. हा, अरे मागे गेल्या. नाही 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 नाही. एक मिनिट. तुम्ही पुन्हा अशा मागे गेल्या. इथे मागे गेल्या. इथं मागे गेल्या तुम्ही. पुढे गेल्या ना. बाबा पुढे गेल्या जाऊन फिरून आले ना पुन्हा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण आजच्या भागाची जी उपविजेता ताई आहे तिला सुद्धा मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून ही एक आठवण. ताई खूप खूप अभिनंदन. खूप छान खेळली आहेस तू. पण कसं वाटतंय तुला? खूप छान वाटते. आणि खेळात हार जीत असते. हा, असते, 14 असते. तायांमधून शेवटपर्यंत येणं ही सुद्धा काही कमी गोष्ट नाहीये. क्या बात आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. तू बसू शकते. आणि ताई ही तुळस माझ्याकडून ही घरासमोर लावायची आणि जेव्हा जेव्हा तुळशीकडे बसशील तेव्हा तुमची हा, म्हणजे दादाची आठवण काढून. करेक्ट आहे. व्हेरी गुड. क्या बात आहे. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. क्या बात आहे ताई. कसं वाटतं? छान वाटतंय. खूप आनंद वाटतोय. मस्त. आज हे गिफ्ट हॅम्पर मिळालं. हुकुमाची राणी झाली आहेस या भागाची. 14 तायांमधून तू विजेती झालेली आहेस. कसं वाटतं? वाटलं होतं हुकुमाची राणी होशील?
हा कॉन्फिडन्स होता, पण जिंकते का हरतीये हे गेम आहे शेवटी. बरोबर. पण जिंकल्याचा आनंद फार झालाय. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. काही पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि एक सेल्फी मात्र मी घेणार आहे तुझ्या बरोबर. हा, चालेल, घ्या. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा. क्या बात आहे. सौभाग्याचा अलंकार म्हणजे पायातील जोडवी, हातातील हिरवा चुडा, कपाळावरील कुंकू, गळ्यात घालते मणिमंगळसूत्र, त्यावर घालते ठुशी आणि दत्ताराम रावांचं नाव घेते सोहळा सख्यांचा या कार्यक्रमा दिवशी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आजच्या भागामध्ये रूपाची राणी झालेली आहे ही ताई आणि खरंच खूप धमाल आलेली आहे. पुढच्या भागात सुद्धा अशीच धमाल येणार आहे आणि बघणार आहोत आपण कोण होणार आहे हुकमाची राणी. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण आता लगेच हुकमाची राणी ही मालिका सुरू होते. तुमची लाडकी आवडती मालिका. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.